फर्स्ट पॉईंट इज दी आयुर्वेदिक प्रिन्सिपल. ओके, आयुर्वेदिक प्रिन्सिपल म्हणजे काय किंवा आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स कुठले कुठले आहेत तर ते आपण ह्याच्यामध्ये आज बघणार आहे. ठीक आहे, आयुर्वेदिक थेरपेटिक इज बेस्ड ऑन दी 5 फार्मॉलॉजिकल प्रिन्सिपल्स दॅट इज पंचमहाभूतास. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे आपण मागच्या वेळेस पंचमहाभूतास किंवा कुठले कुठले ते पंचमहाभूतास ते आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. मग आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स कुठले आहेत तर मग ते आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स आपल्याला याच्यामध्ये बघायचे आहेत की ते आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स जे आहेत ते पंचमहाभूतावरतीच पूर्णपणे डिपेंड आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे रसा, त्याच्यानंतर सेकंड आहे गुणा, त्याच्यानंतर विर्या, देन विपका आणि त्याच्यानंतर प्रभावा. ठीक आहे, हे आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स आहेत. मग हे एक एक करून आपण आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स जे आहेत ते बघू. ठीक आहे, मग आयुर्वेदिक प्रिन्सिपल्समध्ये फर्स्ट आहे तो म्हणजे रसा. ठीक आहे, मग रसा काय आहे तर दिस रसा गिव्स द टेस्ट टू दी ड्रग. ठीक आहे, हे जे रस आहे ते हे काय करतं, रसा एखादा ड्रग असेल तर त्या ड्रगला या ठिकाणी टेस्ट द्यायचं काम करतं. मग ह्याच्या जर प्रॉपर्टी ऑफ ॲक्शन बघितल्या तर ह्याच्या प्रॉपर्टी ऑफ ॲक्शन किंवा मग ह्याच्यामध्ये कुठलं कुठलं कंपोजिशननी हा रसा बनलेला आहे किंवा हे रसाचे कुठले टाईप आहेत तर ते आपण ह्याच्यामध्ये बघू. देअर आर 6 टाईप ऑफ रसा. फर्स्ट इज दी मधुर रसा, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो स्वीट. ठीक आहे, त्याच्या संस्कृत शब्द जसं तुम्हाला आधी सांगितलं होतं मी की मेडिसिनल बॉटनी जे त्याच्यामध्ये ऑलमोस्ट जे वर्ड दिसतात तुम्हाला तर ते सगळे त्याच्यामध्ये संस्कृत वर्ड असतात. मग त्याच्यामध्ये फर्स्ट आहे मधुर रसा म्हणजेच स्वीट, की त्याचं कंपोजिशन काय मग सॉलिड प्लस लिक्विड. ठीक आहे, सॉलिड आणि लिक्विडनी मिळून या ठिकाणी मधुर रस जो आहे तर तो मधुर रस बनलेला असतो. मग सॉलिड आणि लिक्विड म्हणजे काय आपण हे मागच्या लेक्चरला बघितलेलं आहे. ठीक आहे, सॉलिड म्हणजे पृथ्वी आणि लिक्विड म्हणजे जल. ठीक आहे, पृथ्वी आणि जल याच्या कॉम्बिनेशनने या ठिकाणी स्वीट किंवा मधुर रस जो आहे तर तो बनलेला आहे. ठीक आहे, मग ह्याचा ॲक्शन कसं आहे किंवा ह्याचे कॅरेक्टर्स काय आहेत. मग मधुर रस काय करतो, मधुर रस इन्क्रीजेस द पित्ता अँड डिक्रीजेस द कफ. ठीक आहे, पित्त जो आहे तो पित्त इन्क्रीज करतो आणि कफ जो आहे तो कफ डिक्रीज करतो. ठीक आहे, मधुर रसा. सेकंड टाईप ऑफ रस इज आमला, दॅट इज सोर. ठीक आहे, सोर म्हणजे काय थोडासा आपण ज्याला खारट म्हणतो. ठीक आहे, खारट किंवा आंबट अशा पद्धतीचं आमला रसा. ठीक आहे, म्हणजे आमला रस कशाने कंपोज झालेला आहे किंवा व्हॉट आर द कंपोजिशन ऑफ आमला रसा, सॉलिड अँड दी एनर्जी. सॉलिड म्हणजे काय पृथ्वी. ओके, अँड दी एनर्जी मीन्स तेज, म्हणजे पृथ्वी आणि तेज याच्या कॉम्बिनेशननी या ठिकाणी आम्ल रसा बनलेला आहे. दी कॅरेक्टर ऑफ आम्ल रसा ऑर द सोर रसा इज दी दॅट इन्क्रीजेस द पित्ता. ठीक आहे, पित्त जो आहे तो पित्त या ठिकाणी इन्क्रीज केला जातो. त्याच्यानंतर लवण रसा म्हणजेच त्याला आपण सलाईन असं म्हणतो. तर सलाईनचे कंपोजिशन काय किंवा लावणचे कंपोजिशन काय आहे, लिक्विड अँड दी एनर्जी म्हणजेच जल अँड दी तेज. जल अँड तेजचं कंपोजिशन बनवून या ठिकाणी लवण रसा किंवा सलाईन जे तर ते या ठिकाणी बनलेलं आहे. म्हणजे कफ आणि पित्त जे आहे ह्याच्यामध्ये दोन्ही सुद्धा इन्क्रीज केलं जातं. त्याच्यानंतर फोर्थ आहे कटू मीन्स बिटर. ठीक आहे, म्हणजे कडू जे तर ते कडू जो आहे तर कडू या ठिकाणी ह्याचा अर्थ होतो. मग त्याचं कंपोजिशन काय आहे, एअर अँड दी एनर्जी म्हणजे वायू आणि तेज याचं कंपोजिशन जे आहे याच्या कंपोजिशनपासून वात जो आहे कटुरस जो आहे तो कटुरस बनलेला असतो आणि त्याच्यामुळं वात जो आहे तो वात इन्क्रीज होतो. त्याच्यानंतर तिकटा म्हणजे काय तिखट. ओके, त्याला आपण पंजंट असं म्हणतो. मग त्याच्यात कंपोजिशन कुठले आहेत, एअर प्लस स्पेस. ठीक आहे, एअर मीन्स वायू अँड स्पेस मीन्स आकाश. ठीक आहे, या कंपोजिशननी तिकटा रस जो आहे तर तो बनलेला आहे आणि त्याच्यामुळं वात आणि पित्त दोन्ही पण काय होतं इन्क्रीज होतं. देन लास्ट रस आहे तो म्हणजे कसाया रस, ज्याला आपण ॲस्ट्रिंजंट म्हणतो. तो सुद्धा थोडासा रस जो आहे तो थोडासा आंबट असा असतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा एअर अँड सॉलिड, एअर मीन्स वायू अँड सॉलिड मीन्स पृथ्वी, ह्या कंपोजिशनने या ठिकाणी कसाया रस बनलेला असतो की जो वात जो आहे तर तो वात इन्क्रीज करतो. कळालंय, मेसेज लाईक थंब टाका कळाला असेल तर. ठीक आहे, नेक्स्ट इज दी गुन्हा. मग गुणामध्ये या ठिकाणी सेकंड पॉईंट आहे गुन्हा. ठीक आहे, गुणामध्ये या ठिकाणी बघा त्रिदोषा आर अफेक्टेड बाय गुन्हा विच आर कंटेन फिजिकल ॲट्रिब्यूट्स ऑफ ड्रग. इन टोटल देअर आर 10 पेअर्स ऑफ गुन्हा. इच पेअर इन्क्लूड ॲक्टिव्हिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. ठीक आहे, या ठिकाणी गुन्हा जर आपण बघितले तर गुन्हामध्ये त्रिदोष जे बघितले होते आपण. ठीक आहे,
त्रिदोषामध्ये वात, पित्त आणि कफ हे या ठिकाणी तिन्ही पण जे त्रिदोष आहेत हे त्रिदोष या ठिकाणी अफेक्ट केले जातात. मग हे गुणाचे जे आहेत हे गुणामध्ये पेयर्स आहेत, ठीक आहे, म्हणजे जोड्या आहेत त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण बघू गुरु म्हणजे हेवी, त्याच्या ऑपोजिट किंवा मग त्याची पेअर म्हणू शकतो आपण, ऑपोजिटच थोडक्यात, ज्याला आपण लघु म्हणतो. लघु म्हणजे लाईट. त्याच्यानंतर सेकंड आहे त्याच्यामध्ये सूक्ष्म म्हणजे सबटल आणि स्थूला म्हणजे ग्रॉस. त्याच्यानंतर स्थिरा म्हणजे काय, स्टेबल, की जो स्टेबल आहे. त्याच्यानंतर सारा म्हणजे अनस्टेबल. देन स्निग्धा म्हणजे अनक्टुअस अँड रुखा मीन्स अनअनक्टुअस, ठीक आहे. देन सांद्रा म्हणजे डेन्स, थोडंसं असं घट्ट, आणि डेन्सच्या ऑपोजिट लिक्विड, ठीक आहे. देन शीता म्हणजे थंड अँड त्याच्या ऑपोजिट उष्ण म्हणजे हॉट. त्याच्यानंतर मंद म्हणजे डल आणि तीक्ष्ण म्हणजे शार्प. मृदू म्हणजे सॉफ्ट आणि त्याच्या ऑपोजिट कठिना म्हणजे हार्ड. त्याच्यानंतर विसाधा म्हणजे नॉन स्लाइमी आणि पिक्सिला म्हणजे स्लाइमी. त्याच्यानंतर स्लाकन म्हणजे स्मूथ आणि खारा म्हणजे रफ, ठीक आहे. आता हे सगळे काय होते, हे सगळे गुन्हा होते. मग गुन्हा कसे, आपण काय म्हणतो की आपण समजा एखादा ड्रग घेतलाय, ठीक आहे. मग गुन्हा म्हणजे कसं तुम्ही म्हणता, हे फक्त तुम्ही दाखवलंय मला, आम्हाला वाचून दाखवलं, मग ह्याच्यामध्ये काय, हे गुन्हा म्हणजे काय की या ठिकाणी आपण एखादा ड्रग घेतलाय, ठीक आहे. आपण एखादा ड्रग घेताना काय बोलतो की ह्याची प्रॉपर्टी हा थोडासा पचायला आपल्याला जड असतो, म्हणजे काय गुरु. हे सगळे तुम्हाला जे सांगितले ते काय होते, सगळे संस्कृत वर्ड होते. त्याच्या पुढे मी तुम्हाला त्याचे इंग्लिश वर्ड सांगितले, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण म्हणतो की पचायला, आपण म्हणतो गहूचे, ठीक आहे, गहू थोडेसे पचायला हलके असतात, म्हणजे गव्हाची जी आपण पोळी खातो, ठीक आहे, ती पोळी थोडीशी पचायला कशी असते, जड असते, त्याला आपण म्हणतो हेवी. आणि तीच आपण जर त्या ठिकाणी ज्वारीची भाकरी जर खाल्ली तर आपण काय म्हणतो, ज्वारीची भाकरी आपल्याला पचण्यासाठी हलकी असते, म्हणजे काय लघु. म्हणजे गव्हाची जी पोळी असते ती गुरु म्हणजे हेवी आणि ज्वारीची जी भाकरी आहे ती पचण्यासाठी हलकी असल्यामुळे त्याला आपण लघु किंवा लाईट म्हणतो, ठीक आहे. अशाच पद्धतीने आपण काय म्हणू शकतो की आपण समजा या ठिकाणी एखादं तुम्हाला सांगता येईल का जे ज्याच्यामध्ये थंडावा असतो. तुम्ही सब्जाचे बी ऐकलेत का, सब्जा, ठीक आहे. सब्जाची बी म्हणजे एक कांद्याची बी कशी असतात, कांद्याची बियासारखेच एक काळे बी असतात, ठीक आहे. ते जर आपण पाण्यात भिजून जर खाल्ले तर त्याने काय होतं, आपल्या शरीरामध्ये जी उष्णता आहे ती उष्णता सगळी बाहेर निघून जाते, ठीक आहे. त्याला आपण काय म्हणणार मग, शीता. त्याचा गुण कसं झाला, शीतगुण झाला त्याचा, म्हणजे काय कोल्ड झालं, ठीक आहे. आणि उष्ण, त्याच्या ऑपोजिट काय, समजा आपण जर तीळ खातोय किंवा गुळ जो असतो त्याची प्रॉपर्टी काय आहे, तो शरीरासाठी आपल्या उष्ण असतो, म्हणजे त्याला आपण काय म्हणू शकतो की याचा गुण कसा आहे, उष्ण आहे, ठीक आहे. अशाच पद्धतीने या ठिकाणी त्यांनी काय 10 वेगवेगळे गुण दिलेत आणि त्याच्या ऑपोजिट गुण पण त्यांनी दिले त्या ठिकाणी दिलेले आहेत. मग ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला काय ते वर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, संस्कृत वर्ड, ठीक आहे. देन नेक्स्ट पॉइंट इज दी विपका. विपकामध्ये काय आहे, द एंड प्रोडक्ट ऑफ ऑल डायजेस्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन ऑफ ड्रग इज विपका. इट इज ऑल्सो कॉल्ड निष्ठापका अँड डिफर फ्रॉम अवस्थापका अँड प्रपका. देअर आर 3 टाइप्स ऑफ विपका, ठीक आहे. या ठिकाणी विपका जे आहेत, विपका म्हणजे काय की कुठलाही डायजेस्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन जर झालं ड्रगचं तर डायजेस्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशनचा जो एंड प्रोडक्ट असतो त्याला आपण विपका म्हणतो, ठीक आहे. मग हे विपका जे आहेत तर ह्या विपकामध्ये या ठिकाणी टाइप्स आहेत, ठीक आहे. 3 टाइप्स आहेत. फर्स्ट आहे मधुर विपका. मधुर म्हणजे काय, स्वीट. देन सेकंड इज दी आमला विपका म्हणजे थोडासा ऍसिडिक. कटू विपका म्हणजे पंजंट, ओके. मधुर विपका जो आहे म्हणजे काय की जो स्वीट आहे तो काय करतो या ठिकाणी, इट प्रमोट्स दी स्मूथ डिस्चार्ज ऑफ युरिन अँड फेसेस अँड इन्क्लूड सिक्रेशन ऑफ कफा, ठीक आहे. म्हणजे युरिनचा जो डिस्चार्ज आहे या ठिकाणी स्मूथ युरिनच्या डिस्चार्जसाठी तो प्रमोट करतो, किंवा या ठिकाणी सिक्रेशन असेल कफचं सिक्रेशन त्या ठिकाणी तो घडून आणतो. त्याच्यानंतर आमलाचं जर बघितलं आपण तर आमला जो आहे म्हणजे ऍसिडिक विपका जो आहे तर तो या ठिकाणी एक्सक्रिटरी फंक्शन जे असेल त्या एक्सक्रिटरी फंक्शनमध्ये तो त्याचं वर्क दाखवतो. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे कटू विपका ज्याला आपण पंजंट म्हणतो. तर या ठिकाणी हा कॉन्स्टिपेशनचं काम करतो. अकॉर्डिंग टू दी सुश्रुता
Gurutva and Lagutva are two fundamental qualities of Bhuta. Hence there are only two Vipaka, Madhur and Katu. ठीक आहे. या ठिकाणी जर आपण सुश्रुता म्हणजे या ठिकाणी ही पण एक आयुर्वेदासारखीच या ठिकाणी एक मेथड आहे. त्या मेथडनुसार जर आपण बघितलं तर ह्या मेथडमध्ये असं सांगितलेलं आहे की मधुर रसा आणि आम्ल रसा हे दोन रसाच हे दोन जे फंडामेंटल्स आहेत तर ह्याच दोन क्वालिटीज आहेत. आता कॉन्स्टिपेशन होणं म्हणजे ही काही चांगली गोष्ट नाही. ठीक आहे. कॉन्स्टिपेशन म्हणजे काय म्हणतो आपण, अपचन म्हणतो. त्याच्यामुळं जर आपण पंचमहाभूतांमध्ये बघितलं किंवा भूतांमध्ये बघितलं या ठिकाणी तर आम्ला आणि मधुर विपका हे दोन विपकाचे या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी ग्राह्य धरलेले. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ पॉइंट आहे तो म्हणजे वीर्या. तुम्ही काय करा, एक एक नोट डाऊन करत चाला वहीवरती, पॉइंट टू पॉइंट नोट डाऊन करत चाला. आता वीर्या जो आहे, ठीक आहे, वीर्यामध्ये काय सांगितलेलं आहे, वीर्या इंडिकेट्स द पोटेन्सी ऑफ ड्रग अँड शोज टू इंट्रिन्सिक प्रॉपर्टीज इन्क्लूड शीतवीर्या अँड उष्णवीर्य. ठीक आहे. वीर्या जे आहेत वीर्यामध्ये या ठिकाणी दोन प्रॉपर्टीज असतात, एक म्हणजे शीतवीर्या आणि एक म्हणजे उष्णवीर्य. म्हणजे काय, थंड प्रॉपर्टी असते एक आणि एक उष्ण प्रॉपर्टी असते. मग वीर्या जे आहेत, वीर्या या ठिकाणी त्रिदोषाचा जो बॅलन्स आहे तर त्रिदोषाच्या बॅलन्सला या ठिकाणी इन्फ्लुएन्स करण्याचं काम करतो. Kapha is indicated by the Shitavirya and Pittavarga indicated by Ushnavirya. The Vata remain buffer only 8 guna such as state of Virya which include. आता ह्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, वीर्यामध्ये सुद्धा त्यांनी 8 प्रकारचे या ठिकाणी गुण सांगितलेले आहेत की त्या ज्या गुणावरती वीर्य जो आहे तर तो डिपेंड असतो. ठीक आहे. मग आपण मागच्या ह्याच्यामध्ये गुणामध्ये आपण 10 बघितले तर ह्याच्यामध्ये त्यांनी 8 गुण या ठिकाणी एक्सप्लेन केलेले आहेत. ते म्हणजे गुरु म्हणजे हेवी, लघु म्हणजे लाईट, शीत म्हणजे कोल्ड, उष्ण म्हणजे ज्याला आपण हॉट म्हणतो, त्याच्यानंतर स्निग्धा म्हणजे अनक्ट्युअस, त्याच्यानंतर रुक्षा म्हणजे अनअनक्ट्युअस, ब्रिदी म्हणजे या ठिकाणी सॉफ्ट आणि तीक्ष्ण म्हणजे या ठिकाणी ज्याला आपण थोडंसं तिखट किंवा अशा पद्धतीचं म्हणू शकतो, शार्प. ठीक आहे. शार्प म्हणू शकतो तीक्ष्णला. त्याच्यानंतर हे झालं वीर्यामधलं. ठीक आहे. हॅलो, आवाज येतोय का? आवाज येतोय का माझा? ठीक आहे. ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट आणि लास्ट प्रभावा. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रभावा. मग प्रभावा जो आहे या ठिकाणी प्रभावा इंडिकेट्स स्पेसिफिक पॉवर ऑफ ड्रग ड्यू टू स्पेसिफिक केमिकल कंपोजिशन ऑफ रसगुणा अँड वीर्यविपका. ठीक आहे. मग या ठिकाणी प्रभाव म्हणजे काय की या ठिकाणी प्रभाव ही एक ड्रगची स्पेशल पॉवर आहे की जी कशाच्या कंपोजिशन वरती डिपेंड आहे की कशाच्या कंपोजिशनमुळे या ठिकाणी स्पेशल पॉवर आहे. तर ड्रग असेल, रस असेल, गुण असेल, वीर्य असेल, विपक असेल, ह्या वेगवेगळ्या ड्रग्सच्या ज्या या ठिकाणी स्पेसिफिक कंपोजिशन आहे त्याच्यावरती या ठिकाणी त्यामुळे या ठिकाणी प्रभाव जो आहे त्या प्रभावामध्ये एक स्पेशल टाईपची पॉवर आहे. ओके. मग केमिकल कंपोजिशन अँड द साईट ऑफ ॲक्शन ऑफ ड्रग कॅरेक्टराइज बाय प्रभावा. ठीक आहे. मग प्रभावा म्हणजे काय की या ठिकाणी त्याच्यामध्ये कुठली केमिकल कंपोजिशन प्रेझेंट आहे, त्याचे ॲक्शन कुठली मोड ऑफ ॲक्शन आहे त्याचं, तर हे त्या ड्रगच्या कॅरेक्टराइज करणं म्हणजे काय, प्रभावा. ठीक आहे. मग प्रभावा म्हणजे काय म्हणू शकतो आपण ह्याच्यामध्ये की एखाद्या गोष्टीचा आपण बोलत नाही का प्रभाव, तोच या ठिकाणी प्रभाव म्हणजे त्याचे मोड ऑफ ॲक्शन कसं आहे. ठीक आहे. तो ते म्हणजे प्रभाव. देन हा या ठिकाणी पॉइंट झाला तो म्हणजे रसगुणा, वीर्या, विपका, प्रभावा हे सगळ्या या ठिकाणी आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स झाले. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे आपला इंडिजिनियस सिस्टीम ऑफ मेडिसिन. ठीक आहे. मग इंडिजिनियस सिस्टीम ऑफ मेडिसिन जे तर ह्याच्यामध्ये आयुर्वेदा, सिद्धा, युनानी आणि तिबी असे या ठिकाणी 4 पॉइंट्स आहेत. ह्या 4 पॉइंट्समध्ये आपल्याला त्या वेगवेगळ्या ज्या सिस्टीम आहेत मेडिसिनच्या, म्हणजे आयुर्वेदा ही कशी सिस्टीम आहे की आपल्याकडे जनरली आयुर्वेदाची सिस्टीम आपण यूज केलेली आहे. ठीक आहे. मग तसंच आयुर्वेदा असेल, सिद्ध असेल किंवा युनानी असेल आणि तिबी ह्या 4 मेथड आहेत किंवा वेगवेगळ्या या ठिकाणी रिजनमध्ये किंवा वेगवेगळ्या काळामध्ये या ठिकाणी हा यूज केलेला आहे. ठीक आहे. मग आपल्याला आयुर्वेदा म्हणजे काय माहिती आहे. ठीक आहे. आपण फर्स्ट बघू याच्यामध्ये आयुर्वेद. ठीक आहे. जर आपण आयुर्वेद बघितलं तर जनरली आयुर्वेदा जे आहेत
आयुर्वेदामध्ये आपण एखाद्या ड्रगची ॲनाटॉमी, फिजिओलॉजी किंवा प्रिन्सिपल ऑफ ट्रीटमेंट टू दी डिसीज, ठीक आहे, एखाद्या डिसीजला ट्रीट करण्याचे त्याचे जे प्रिन्सिपल्स आहेत तर ते आपण त्याच्यामध्ये बघतो. मग आयुर्वेदाचे जनरली बघितलं आपण तर आयुर्वेदा जनरली पंचमहाभूताज किंवा त्रिदोषा असतील किंवा आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स जे आपण आत्ता बघितले, ठीक आहे, म्हणजे रस, गुण, वीर्य, विपाक, प्रभाव हे आयुर्वेदिक प्रिन्सिपल असतील किंवा त्रिदोषा म्हणजे काय, वात, पित्त, कफ, आणि पंचमहाभूतास म्हणजे काय, अग्नी, जल, वायू, पृथ्वी, तेज, हे जे पंचमहाभूताचे, ठीक आहे, ह्या पंचमहाभूताजवरती, त्रिदोष कन्सेप्टवरती आणि आयुर्वेदिक प्रिन्सिपल ह्याच्यावरती आयुर्वेदिक सिस्टीम जी आहे ऑफ मेडिसिन ती या ठिकाणी डिपेंड आहे पूर्णपणे. ठीक आहे. आयुर्वेदामध्ये जर बघितलं आपण तर आयुर्वेदामध्ये या ठिकाणी पंचमहाभूतात जे त्या पंचमहाभूताचं कॉम्बिनेशन असतं. ठीक आहे, म्हणजे पंचमहाभूतात जर या ठिकाणी बॅलन्स असतील तर आपली हेल्थ स्टेट जी आहे तर ती हेल्थ स्टेट या ठिकाणी बॅलन्स राहील. आणि जर पंचमहाभूत जर डिस्टर्ब झाले तर आपल्याला इलनेस किंवा त्या ठिकाणी आपण आजारी पडू शकतो. या ठिकाणी त्रिदोषामध्ये जर बघितलं आपण तर त्रिदोषामध्ये काय इम्प्युरिटीज आहेत सगळ्या. ठीक आहे, म्हणजे काय वात असेल, पित्त असेल, कफ असेल. मग हे कसं होतं, त्रिदोषामध्ये जर या ठिकाणी इम्बॅलन्स झालं तर त्या ठिकाणी डिसीज स्टेट आपल्याला बघायला म्हणजे लागू शकते. आणि आयुर्वेद जे आहे तर आयुर्वेदामध्ये वेगवेगळे फार्मास्युटिकल्स किंवा आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स जे आहेत हे आयुर्वेदिक प्रिन्सिपल ह्याच्यामध्ये ह्याच्यावरती सुद्धा डिपेंड असतात. म्हणजे आयुर्वेदिक प्रिन्सिपल्स म्हणजे काय, जे तुम्हाला आता सांगितलं, रस, गुण, वीर्य, विपाक अँड दी प्रभावा, ह्याच्यावरती सुद्धा या ठिकाणी आयुर्वेदिक सिस्टीम ऑफ मेडिसिनची तर ती डिपेंड आहे. ओके, त्याच्यानंतर सेकंड आहे सिद्धा. मग सिद्धा ही जी मेथड आहे, ही जी सिस्टीम आहे मेडिसिनची, ही सिस्टीम या ठिकाणी खूप जुन्या काळी किंवा इट इज दी ओल्डेस्ट मेथड ऑफ मेडिसिन सिस्टीम. जर आपण ही सिद्धा सिस्टीम बघितली मेडिसिनची, ठीक आहे, जर ही जनरली या ठिकाणी साऊथर्न इंडियाचे आहे, ठीक आहे, तामिळनाडू स्टेटमधले जे तिकडे त्या ठिकाणी जे तिकडे याचं ओरिजिन झालेलं आहे सिद्धा सिस्टीम ऑफ मेडिसिनचं. तर मग या ठिकाणी तुम्हाला विचारलं जाऊ शकतं दी ओरिजिन ऑफ सिद्धा सिस्टीम ऑफ मेडिसिन. तर मग या ठिकाणी तुम्ही साऊथर्न इंडिया त्या ठिकाणी ऑप्शन असेल तर, किंवा मग इन द स्टेट ऑफ तामिळनाडू. ठीक आहे, मग अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे. मग या ठिकाणी सिद्धा सिस्टीम जी आहे मेडिसिनची तर जनरली आपण जर बघितलं तर ही सिद्धा सिस्टीम म्हणजे लॉर्ड शिवा जे आहेत, म्हणजे सगळ्यात आधी जर कोणी या ठिकाणी डिस्क्राईब केले असेल तर लॉर्ड शिवा म्हणजे महादेव जे आहेत त्यांच्या पत्नीला या ठिकाणी ती जी सिद्धा म्हणजे ही जी सिस्टीम आहे मेडिसिनची ती त्या ठिकाणी डिस्क्राईब केलेली आहे. त्याच्यानंतर त्यांच्या मुलांकडून ही जी सिस्टीम आहे तर ती अगस्त्य ऋषी ऐकलं असेल तुम्ही, ठीक आहे, ते अगस्त्यांना या ठिकाणी ती सिस्टीम जी आहे मेडिसिनची ती त्या ठिकाणी त्याचं नॉलेज पूर्णपणे दिलेलं आहे. मग सिद्धा म्हणजे काय, सिद्धा हा वर्ड कुठून आला तर सिद्धी ह्या वर्ड पासून हा सिद्धा जो आहे तर हा या वर्ड या ठिकाणी अराईज झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे सिद्धा कन्सेप्टमध्ये काय काय आहे तर ह्या सिद्धा कन्सेप्टमध्ये 18 वेगवेगळे सिद्धाच आहेत जे 18 दिवसांमध्ये या ठिकाणी ही मेडिसिनची जी कन्सेप्ट आहे ही मेडिसिनची कन्सेप्ट 18 दिवसांमध्ये या ठिकाणी त्या ठिकाणी पूर्णपणे त्याचं नॉलेज आहे तर ते घेतलं जातं. ठीक आहे, मग जर आत्ता आपण बघितलं तर हे या ठिकाणी खूप ॲन्शियंट काळापासून आहे ही सिद्धा मेडिसिन. तर जर आपण आत्ता बघितलं तर या ठिकाणी सिद्धा मेडिसिन या ठिकाणी भरपूर प्रमाणात डेव्हलप झालेली आहे. टुडे देअर आर रिकॉग्नाइज सिद्धा मेडिकल कॉलेज रन अंडर दी गव्हर्नमेंट अँड युनिव्हर्सिटी या सिद्धा मेडिसिन टॉ. ठीक आहे, म्हणजे वेगवेगळे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत की जिथं सिद्धा मेडिसिन जे तर ते या ठिकाणी शिकवलं जातं. जसं आपण आयुर्वेदिक कॉलेजेस बघतो बरोबर, आयुर्वेदिकचे मेडिसिन कॉलेज, तसं या ठिकाणी सिद्धा मेडिसिनचे सुद्धा आपल्याला वेगवेगळे कॉलेज जे आहेत ते बघायला भेटू शकतात. तर सिद्धा सिस्टीम ऑफ मेडिसिन इज वन ऑफ द एन्शियंट सिस्टीम ऑफ मेडिसिन इन इंडिया हॅव्हिंग क्लोज बेंड ऑफ डार्विडियन कल्चर. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर डार्विडियन कल्चरमध्ये या ठिकाणी ही पूर्णपणे जी सिस्टीम आहे सिद्धा मेडिसिनची पूर्णपणे ब्लेंड झालेली. त्याच्यामध्ये सिद्धा सिस्टीम ऑफ मेडिसिन एम्फॅसिस ऑन द पेशंट्स एन्व्हायरमेंट, एज, सेक्स, रेस, habit, mental framework, habit, diet, appetite, physical condition, physiological contribution and the disease for its treatment which individual in nature. ठीक आहे, मग सिद्धा सिस्टीम ऑफ मेडिसिन जी ह्याच्यामध्ये काय काय बघितलं जातं की मेडिसिन देण्याच्या आधी, ठीक आहे, मग तो पेशंट कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये राहतो, त्याचं एज काय आहे, मेल आहे की फिमेल आहे, त्याचं हॅबिट कसं आहे, ठीक आहे, मग मेंटल म्हणजे कुठल्या मेंटल कंडिशनमध्ये तो राहतोय, त्याचं हॅबिटॅट कसं आहे, कुठे राहतोय तो, ठीक आहे, देन त्याचं डाएट कसं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये बघितलं जातात. आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती जी ट्रीटमेंट आहे तर ती ट्रीटमेंट त्याच्यावरती कॅरी केली जाते. ठीक आहे, देन नेक्स्ट इज देर इज दी युनानी. आता युनानी सिस्टीम जी आहे ही युनानी सिस्टीम सुद्धा या ठिकाणी खूप ओल्डेस्ट मेडिसिन मेथड आहे जगामध्ये.
आणि अजून सुद्धा या ठिकाणी इंडियामध्ये ही मेथड जी तर ती यूज केली जाते. ठीक आहे. मग म्हणजे सगळ्यात आधी जर आपण बघितलं तर ग्रीकमध्ये या ठिकाणी बिफोर ख्रिश्चन म्हणजे 460 ख्रिस्त जन्माच्या पूर्वी या ठिकाणी ही जी युनानी मेडिसिन आहे तर ही युनानी मेडिसिन या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे. आणि रोमन कंट्रीज ज्या आहेत तर त्या रोमन कंट्रीमध्ये ह्याचा स्प्रेड या ठिकाणी थ्रू आउट रोमन कंट्रीजमध्ये ह्याचा स्प्रेड झालेला आहे. युनानी मेडिसिनचा युनानी सिस्टीम ऑफ मेडिसिन हॅज लॉंग अँड इम्प्रेसिव्ह रेकॉर्ड इन इंडिया. There are it has largest number of Unani education research healthcare institute. मग आपण जर बघितलं तर वेगवेगळे हेल्थकेअर रिसर्च इन्स्टिट्यूट किंवा वेगवेगळे रिसर्च इन्स्टिट्यूट आपण ह्याच्यामध्ये बघू शकतो. युनानी मेडिसिन जे आहे ह्या युनानी मेडिसिनची डायग्नोस्टिक प्रोसेस कशी याच्यामध्ये तर डायग्नोस्टिक प्रोसिजर जी आहे तर ह्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर पेशंटचं या ठिकाणी ऑब्झर्वेशन केलं जातं. त्याच्यानंतर फिजिकल एक्झामिनेशन केलं जातं. डायग्नोस्टिकमध्ये या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन ऑफ causes of disease thoroughly in detail for this physical and depend mainly on pulses reading and examination of urine stool. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं युनानी सिस्टीममध्ये तर युनानी सिस्टीममध्ये जनरली पल्सेस जे आहेत ठीक आहे पल्सेसवरती आणि त्याच्या युरिन पॅसेज जो आहे त्या युरिन पॅसेजवरती ही युनानी सिस्टीम जी आहे तर ती जनरली डिपेंड असते. ठीक आहे. देर आर 4 बेसिक इलेमेंट ऑन विच युनानी सिस्टीम डिपेंड. ओके. मग ते या ठिकाणी 4 इलेमेंट्स आहेत. म्हणजे 4 इलेमेंट्स कुठले मग पंचमहाभूतास जे त्या पंचमहाभूतासमधले 4 जे भूतास आहेत म्हणजे अर्थ वॉटर फायर अँड दी एअर ह्या 4 इलेमेंट्सवरती या ठिकाणी युनानी सिस्टीम जी आहे तर ती युनानी सिस्टीम ह्या 4 इलेमेंट्सवरती बेसिस असते. ओके. युनानी कॅन क्लासिफाय अकॉर्डिंग टू देअर टेम्परंट. ठीक आहे. या ठिकाणी टेम्परंट्सपासून त्या युनानी सिस्टीम जी आहे तर ती या ठिकाणी क्लासिफाय केलेली असते. तर याच्यामध्ये जर आपण बघितलं देर आर 4 टाईप्स ऑफ ह्युमर ब्लड फ्लेगम येलो बाईल अँड ब्लॅक पाईल. ठीक आहे. युनानी सिस्टीममध्ये या ठिकाणी 4 टाईप्स आहेत. त्याच्यामध्ये 4 टाईप्सचे ह्युमर आहेत. त्याच्यामध्ये ब्लड फ्लेगम येलो बाईल अँड ब्लॅक बाईल म्हणजे याच्यामध्ये रक्त असेल किंवा कफ असेल किंवा मग आपल्याला सर्दी झाल्यानंतर जो कफ निघतो ठीक आहे येलो बाईल ब्लॅक बाईल हे 2 ब्लॅक बाईलचे टाईप्स आहेत. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये या ठिकाणी हे वेगवेगळे 4 ह्युमर आहेत की ज्याच्यावरती युनानी सिस्टीम जी तर ती युनानी सिस्टीम डिपेंड असते. ओके. आणि लास्ट याच्यामध्ये आहे TB. ओके. नेक्स्ट पॉईंट इज दी आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्स. ठीक आहे. आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्स म्हणजे काय की आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आपण बघा क्लासमध्ये सुद्धा या ठिकाणी स्टार्ट केलं होतं. आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन म्हणजे काय की आपल्याला माहिती आहे आयुर्वेदिक मेडिसिन्स जे आहेत हे आयुर्वेदिक मेडिसिन ॲनिमल असतील किंवा प्लांट्स असतील किंवा वेगवेगळे मिनरल्स असतील ह्याच्यापासून आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्स किंवा आयुर्वेदिक मेडिसिन्स जे आहेत ते तयार केले जातात. मग ते त्याच्यामध्ये आपण डायग्नोसिसच्या ट्रीटमेंट असतील म्हणजे एखादी ट्रीटमेंट असेल त्या ट्रीटमेंटसाठी किंवा एखादं डिसीज होऊ नये त्या डिसीजच्या प्रिव्हेन्शनसाठी सुद्धा आपण त्या आयुर्वेदिक मेडिसिन्स ज्या आहेत त्या घेऊ शकतो. मग ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या या ठिकाणी सॉल्वंट्स जे आहेत त्या वेगवेगळ्या सॉल्वंट्सपासून आयुर्वेदिक मेडिसिन्स जे आहेत त्या तयार केले जातात. म्हणजे वॉटर असेल ऑइल असेल मिल्क असेल घी असेल किंवा काऊज युरिन असेल. ठीक आहे. ह्या वेगवेगळ्या फॉर्म्युलेशन्सपासून म्हणजे आपण जनरली बघतो की आयुर्वेदिक जे आहेत आयुर्वेदिक कसं असतं की त्याच्यामध्ये तूप असेल किंवा एखाद्या इसेन्शियल ऑइल असेल मिल्क असेल किंवा मग ज्याला आपण गोमूत्र म्हणतो ठीक आहे ते गोमूत्र असेल ह्या वेगवेगळ्या सॉल्वंटपासून आयुर्वेदिक मेडिसिन्स जे आहेत ते मेडिसिन्स तयार केले जातात. मग हे आयुर्वेदिक मेडिसिन्स जे आहेत हे आयुर्वेदिक मेडिसिन सॉलिड फॉर्ममध्ये असतात किंवा सेमी सॉलिड फॉर्ममध्ये असू शकतात लिक्विड फॉर्ममध्ये असू शकतात किंवा पावडर फॉर्ममध्ये असू शकतात. ठीक आहे. मग सॉलिड फॉर्ममध्ये काय असू शकतं गोळ्या असू शकतात. ठीक आहे. त्याला आपण पिल्स म्हणतो किंवा वाटिका म्हणतो गुटिका म्हणतो. त्याच्यानंतर सेमी सॉलिड म्हणजे सेमी सॉलिड फॉर्ममध्ये आपण काय बघतो सेमी सॉलिड फॉर्ममध्ये आपण अवलेहा पाका किंवा मग लेपा किंवा मग ग्राता बघतो. ठीक आहे. तुम्ही खजूर पाक ऐकलाय खजूर पाक. ठीक आहे. खजूर पाक म्हणजे काय सेमी सॉलिड फॉर्ममध्ये ज्याला आपण पाक या ठिकाणी म्हटलंय तो म्हणजे काय पाक तो सेमी सॉलिड फॉर्ममध्ये असतो. खजूर पाक जो आहे ते काय झालं ते एक आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन झालं. ठीक आहे. त्याच्यानंतर लिक्विड फॉर्ममध्ये काय असतं असवा अरिष्ठा तैला म्हणजे काय तेल. ठीक आहे. तेल जे असतं आपण आयुर्वेदिक तेल जे आपण मसाज करण्यासाठी यूज करतो ते. त्याच्यानंतर पावडर फॉर्ममध्ये काय काय असू शकतं भस्म असू शकतं क्षारा असू शकतं चूर्ण असू शकतं. ठीक आहे. मग हे सगळे काय पावडर फॉर्ममधले आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आहे. मग आपण ते तयार कसे करायचे
ते या आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनमध्ये बघणार आहे. म्हणजे काय, एखादं चूर्ण कसं बनवायचं, एखादं पिल्स कसं बनवायचं, एक आसव आरिष्ट कसं बनवायचं, ते ह्याच्यामध्ये आपण बघणार आहे. फार्मास्युटिकल्स, ह्याच्यामध्ये वेगवेगळे फार्मास्युटिकल्स ॲड केले जातात किंवा मग फ्लेवरिंग एजंट ॲड केले जातात किंवा थोडंसं स्वीटनिंग एजंट ॲड केले जातात, कलर ॲड केला जातो थोडासा, की जे आपल्या बॉडीसाठी हार्मफुल नाही आहे. ओके, त्याच्यासाठी आपण हे आयुर्वेदिक, आता आपण जनरली बघतो आयुर्वेदिक मेडिसिन, त्या टेस्ट जी त्यांची, ती टेस्ट एवढी त्याची काय, एक चांगली टेस्ट येण्यासाठी त्याच्यामध्ये काय केलं जातं, थोडंसं फ्लेवरिंग एजंट जे येतं ते फ्लेवरिंग एजंट ॲड केले जातात. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्स जे ते हे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आपण स्टार्ट करू. त्याच्यामध्ये सगळ्यात फर्स्ट, आता हे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन जे हे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन म्हणजे महत्त्वाचा पॉईंट आहे. आता जोपर्यंत थेरी एक्झाम होता तोपर्यंत हे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनमधले ॲटलिस्ट 2 तरी फॉर्म्युलेशन हे कंपल्सरी येतच होते. त्याच्यामुळे आता तुम्ही ह्याच्यामध्ये काय करायचं, आणि एकदम इझी आहे, तुम्हाला एकदम मी सोप्या भाषेत ते समजून सांगते. तर त्याच्यामुळे तुम्ही फक्त काय करायचं, व्यवस्थित लक्ष ठेवायचं की म्हणजे याच्यावरती MCQ जरी आला तरी तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता. म्हणजे आता MCQ आलं तर तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की समजा आसव आणि अरिष्ट आहे, तर मग हे कुठल्या टाईपचं आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आहे, तर आसव आणि अरिष्ट हे लिक्विड फॉर्मचं या ठिकाणी आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आहे. ठीक आहे, मग लिक्विड फॉर्मचं आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन कसं बनवू शकतो तुम्ही, तर या ठिकाणी आसव अँड अरिस्टा आर प्रिपेअर्ड बाय सोकिंग द ड्रग इन द फॉर्म ऑफ पावडर ऑर देअर डिकॉक्शन. ठीक आहे, आसव आणि अरिष्ट काय केलं जातं, एक हे जे ड्रग आहे हे काय केलं जातं, सोक केलं जातं. कसं सोक केलं जातं, आता समजा पर्टिक्युलर ड्रग असेल, आता ह्याच्यामध्ये काय केलं जातं, समजा ह्या ड्रगमध्ये कुठला पण एखादा ड्रग, म्हणजे तुम्ही आमला घ्या याच्यामध्ये किंवा मग कुठलाही तुम्ही पर्टिक्युलर ड्रग घेऊ शकता, आमला घ्या, हिरडा घ्या, बेहरडा घ्या, ह्याला काय करायचं आहे, त्याचं ड्राईड फॉर्ममध्ये या ठिकाणी किंवा त्याची पावडर करायची आहे किंवा त्याचा या ठिकाणी काढा बनवायचा आहे, आणि ते काय करायचं आहे, तर आपल्याला भिजत घालायचं. मग तुम्ही त्याची जर पावडर बनवली, समजा आवळ्याची पावडर बनवली तुम्ही, ठीक आहे, तुम्हाला आसव आणि अरिष्ट बनवायचं आहे, तर त्याची प्रोसिजर जी ती पुढं आहे अजून एक्सप्लेन की पर्टिक्युलर कसं बनवायचं, पण तुम्हाला एक बेसिक. ठीक आहे, समजा तुम्हाला आवळ्याचं बनवायचं आहे काही असं किंवा अरिष्ट, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करणार, आवळ्याची पावडर करायची किंवा त्याचा काढा करायचा आणि ते काय करायचं आहे, भिजत ठेवायचं. कशात भिजत ठेवायचं आहे आपल्याला, त्या दिस इज केप्ट इन द सोल्युशन ऑफ शुगर ऑर जॅगरी. ठीक आहे, साखरेच्या किंवा मग गुळाच्या पाकात किंवा त्याच्या सोल्युशनमध्ये आपण म्हणू शकतो, त्याला भिजत घालायचं. आता जनरली आपण जेव्हा आयुर्वेदिक बनवतो त्या आयुर्वेदिकमध्ये जनरली गुळ जो आहे, तर जागरी म्हणजे काय, गुळ, त्याच्यामध्येच आपण सोक करतो. ड्युरिंग सोकिंग इट अंडरगो फर्मेंटेशन जनरेटिंग अल्कोहोल अँड इन एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट कंटेन दी ड्रग्स. ठीक आहे, मग या ठिकाणी काय केलं जातं, ते जेव्हा आपण शुगरच्या किंवा जागरीच्या सोल्युशनमध्ये आपण सोक करतो किंवा भिजत घालतो, ठीक आहे, त्यावेळेस काय होतं, त्याच्यामध्ये फर्मेंटेशन तयार होतं. ठीक आहे, आपण आता बघा इडलीचं किंवा डोश्याचं पीठ आपण भिजत घालतो आणि आपण त्याला काय करतो, भिजत घालायला ठेवून देतो. त्याच्यानंतर काय होतं, त्याच्यामध्ये फर्मेंटेशन होतं. ठीक आहे, सिमिलरली ह्याच्यामध्ये सुद्धा काय होतं, फर्मेंटेशन होतं. आणि ह्याच्यामध्ये आता हे सोक करायला किती दिवस ठेवायचं, ते ह्याला सोक, आता आसव आणि अरिष्टा किंवा कुठलंही फॉर्म्युलेशन जेव्हा आपण बनवतो तर त्यावेळेस त्याला या ठिकाणी भरपूर काळासाठी त्याला तसंच ठेवावं लागतं आपल्याला, की जोपर्यंत त्याचा पूर्ण अर्क त्याच्यामध्ये उतरत नाही. आणि आपण एखादी गोष्ट अशीच भरपूर काळासाठी जेव्हा ठेवतो, जेव्हा आपण अल्कोहोल बनवतो ना, त्यावेळेस आपण काय करतो, ते जे ग्रेप्स असतात ना, ते ग्रेप्स सुद्धा आपण या ठिकाणी त्या ठिकाणी फर्मेंटेशनसाठी त्या ठिकाणी आपण ठेवून देतो, म्हणजे भरपूर काळासाठी, तेव्हा त्यामध्ये अल्कोहोल तयार होतं. सिमिलरली जेव्हा आपण किंवा आसव किंवा अरिष्ट बनवते तेव्हा सुद्धा आपण ते शुगर किंवा जागरीच्या सोल्युशनमध्ये एखादं ड्रग जे तर ते सोक करून ठेवतो. फर्मेंटेशन त्याच्यामध्ये होतं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अल्कोहोल जे ते अल्कोहोल त्याच्यामध्ये थोड्याशा प्रमाणात तयार होतं. ठीक आहे, and in extraction of active constituent contain drugs, this alcohol serves as प्रिझर्वेटिव्ह इन द प्रोडक्ट. ठीक आहे, मग तो जो अल्कोहोल त्याच्यामध्ये तयार होतोय ना, तो अल्कोहोल काय करतो, ॲज अ प्रिझर्वेटिव्ह म्हणून त्या ठिकाणी वर्क करतो. ठीक आहे, मग तो जर अल्कोहोल त्या ठिकाणी जर तयार नसं झाला तर ते जे ड्रग आहे त्या ठिकाणी त्याच्यावरती बुरशी येणं किंवा मग तो खराब होणं अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये या ठिकाणी प्रकार झाला असं. त्याच्यामुळे तो जो अल्कोहोल आहे त्या ठिकाणी प्रिझर्वेटिव्हचं त्या ठिकाणी काम करतो. मग ह्याचे जर एक्झाम्पल बघितले आसव अरिष्टाचे, तर ह्याचे एक्झाम्पल सांगते. कुमारिक आसव ऐकलंय तुम्ही, कुमारिक आसव असेल किंवा मग द्राक्षरिष्ट किंवा द्राक्षासव किंवा मग चंदनासव. ठीक आहे, व्हिडिओ ऑफ करा रोहित, व्हिडिओ ऑफ करा. ठीक आहे, द्राक्षासव, चंदनासव हे काय झाले, आसव आणि अरिष्टाचे हे प्रकार झाले. अशोकारिष्ट, ठीक आहे, हे आसव आणि अरिष्टाचे
प्रकार झाले. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आसवा किंवा अरिष्ट बनवले जातात. आता एक्झॅक्ट प्रोसिजर काय आहे, मग आसव आणि अरिष्ट हे दोन्ही पण काय आहेत, वेगवेगळे. ठीक आहे, कुमारिक आसव आणि अशोक अरिष्ट. ठीक आहे, दोन काय वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. मग आसव कसं बनवलं जातं, वॉटर अँड jaggery or sugar is taken and boiled, cooled and kept in fermentation vessel, and some crude drugs and other ingredient then added to it. Container is converted is covered with lid, and this is wrapped in 7 consecutive layers. ठीक आहे, या ठिकाणी आसव बनवायची प्रोसिजर बघा. आसव बनवताना काय करायचं, या ठिकाणी आपण शुगरचं सोल्युशन घेतोय किंवा या ठिकाणी जागरी घेतोय, ते या ठिकाणी एकदा हे करायचं. मग ते काय करायचं, वॉटरमध्ये कम्प्लिटली पूर्णपणे ते मिक्स करून घ्यायचं आणि ते वॉटर जे त्याचं बॉईल करून घ्यायचं. आपल्याला सोल्युशन बनवायचं आहे ना, वॉटर सोबत म्हणजे जागरीचं किंवा शुगरचं सोल्युशन बनवायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला वॉटर लागणार. ते काय करायचं, बॉईल करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कम्प्लिटली कूल करून घ्यायचं आहे आणि कूल झाल्यानंतर फर्मेंटेशन वेसल असतं. फर्मेंटेशन वेसल म्हणजे काय, एक लाकडी असा जार असतो मोठा. या ठिकाणी त्या लाकडी जारला जवळजवळ 7 लेअरनी या ठिकाणी, म्हणजे भरपूर जाड असं लाकडी लेअर असतो. ठीक आहे, त्याच्या आतमध्ये या ठिकाणी हे शुगर सोल्युशन किंवा जागरी सोल्युशन जे असेल ते त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे, जो ड्रग आपण या ठिकाणी यूज करतोय. ठीक आहे, आता कुमारिक आसव असेल त्याच्यामध्ये वेगळं ड्रग यूज केलं जातं. त्याच्यानंतर चंदन असेल त्याच्यामध्ये वेगळं ड्रग यूज केलं जातं. तर ह्याच्यामध्ये जो ड्रग किंवा जो आसव आपल्याला बनवायचा आहे त्याचे जे इन्ग्रेडियंट्स असतील किंवा त्याचे जे क्रूड ड्रग असतील, क्रूड ड्रग म्हणजे काय, कच्च्या फॉर्म मधले जे ड्रग असतील त्याच्यावरती कुठली प्रोसिजर केलेली नको, ते पण बॉईल नको. ठीक आहे, ते आपल्याला कच्च्या फॉर्म मध्ये किंवा क्रूड फॉर्म मध्ये ते ड्रग पाहिजे. त्याच्यानंतर ते ड्रग्स आहेत, ते ड्रग्स सुद्धा आपल्याला काय करायचे, त्याच्यामध्ये ते जे आपण शुगर सोल्युशन किंवा जागरी सोल्युशन बनवले त्याच्यामध्ये आपल्याला ते ऍड करायचे. ते त्याच्यात ऍड केल्यानंतर आपल्याला अजून जर काही इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये टाकायचे असतील, म्हणजे जेवढे पण काही इन्ग्रेडियंट समजा आपल्याला टाकायचे, आपण समजा आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आपण बघतो आयुर्वेदिक एकच असतं का, त्याच्यामध्ये एक नसतं. ठीक आहे, त्याच्यामध्ये भरपूर सारे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये ऍड केलेले असतात. मग समजा आपण या ठिकाणी कुमारिक आसव बनवतोय, त्याच्यामध्ये मग शतावरी ऍड करतील किंवा मग ॲलोवेरा असेल किंवा मग अजून कुठले प्रोडक्ट्स असतील, आमला असेल, हिरडा असेल, काय असेल, त्याच्यामध्ये ते काय केलं जातं, सगळं ऍड केले जातात ते ड्रग्स. फ्लेवरिंग एजंट जे ते फ्लेवरिंग एजंट त्याच्यामध्ये काही ऍड करायचं असेल तर ते फ्लेवरिंग एजंट त्याच्यामध्ये ऍड केले जातात. आणि ते जवळजवळ या ठिकाणी बघतो आपण 6 महिन्यांपर्यंत, जसं आपण म्हणतो ना की एखादं आयुर्वेदिक औषध जे ते जेवढे जुने असतील तेवढे त्याचा इफेक्ट जो येतो तो जास्त होतो. सिमिलरली हे सुद्धा आसव जे या ठिकाणी त्या फर्मेंटेशन व्हेसल जे आहेत त्या फर्मेंटेशन व्हेसलमध्ये या ठिकाणी कव्हर करून, त्याला लीडनी पूर्णपणे कव्हर करून रॅप करून या ठिकाणी त्याला तसं ठेवून दिलं जातं. आणि त्याच्यानंतर जेव्हा तो तयार होईल 1 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर, जेवढा त्याचा पिरियड असेल त्या पिरियडमध्ये जसं तो तयार होईल त्याच्यानंतर मग त्याला बॉटलिंग केलं जातं आणि अशा पद्धतीने हे मार्केटमध्ये आणलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर हे झालं आसव बनवण्याचं. त्याच्यानंतर अरिष्ट जर बघितलं आपण, मग अरिष्टामध्ये काय केलं जातं, अरिष्टामध्ये पावडर अँड डिकॉक्शन इज ऑफ मेन्शन क्रूड ड्रग आर प्रिपेअर्ड, filter and then transferred to wooden vat. Sugar or jaggery is added to the dissolved and boiled dravyas, other ingredient and dhakti pushpa are added to it. This mixture is kept in vessel for sandhana process. आफ्टर कॉम्प्लिशन संधना अरिष्ट इज फिल्टर अँड बॉटल. ठीक आहे, या ठिकाणी काय करायचं आहे, आसव आणि अरिष्टामध्ये फरक काय आहे, तर आसवमध्ये काय केलं जातं, आसवमध्ये क्रूड ड्रग जो आहे तर तो ॲज इट इज फॉर्ममध्ये या ठिकाणी टाकला जातो. आणि अरिष्टामध्ये काय केलं जातं, अरिष्टामध्ये तो ड्रग पावडर फॉर्ममध्ये किंवा डिकॉक्शन फॉर्ममध्ये, म्हणजे एकतर तुम्ही त्याचा काढा करून टाका त्याच्यामध्ये, म्हणजे एकतर तुम्ही त्याला बॉईल करून किंवा अशा पद्धतीने टाका किंवा मग पावडर फॉर्ममध्ये टाका. अशा पद्धतीने काय करायचं आहे, तो शुगर किंवा जागरी सोल्युशन जे असेल त्या शुगर किंवा जागरी सोल्युशनमध्ये टाकायचं आहे. म्हणजे आता समजा तुम्ही जर काढा बनवलाय, ठीक आहे, किंवा पावडर फॉर्ममध्ये बनवलाय, तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, तो ड्रग घ्यायचा आहे, त्याला तो ड्रगला तयार करायचं, म्हणजे व्यवस्थित तुम्ही जर डिकॉक्शन जर बनवत असेल तर त्याला तर डिकॉक्शन प्रिपेअर करायचं आहे. तो डिकॉक्शन म्हणजे काढा फिल्टर करायचा आहे आणि त्याच्यानंतर वुडनचा जो तुमचा फर्मेंटेशन व्हेसल असेल त्या फर्मेंटेशन व्हेसलमध्ये ॲड करायचं आहे. त्याच्यानंतर त्याला थोडे दिवस राहू द्यायचं त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शुगर सोल्युशन जे आहे तर शुगर सोल्युशन त्याच्यामध्ये ॲड करायचे बॉईल केलेलं. त्याच्यानंतर द्रव्याज म्हणजे जे तुम्ही अजून लिक्विड जर त्याच्यामध्ये यूज करताय ते लिक्विड आणि
धातकी पुष्प जो आहे तो धातकी पुष्प त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ते जे मिक्सचर आहे सगळं, जसं आपण वरचं आसवचं मिक्सचर ठेवलं होतं, सिमिलरली अरिष्टचं मिक्सचर सुद्धा आपल्याला या ठिकाणी फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे. त्यासाठी त्यांनी संधना प्रोसेस म्हणजे फर्मेंटेशन, संस्कृत वर्ड आहे संधना प्रोसेस, म्हणजे फर्मेंटेशनसाठी आपल्याला ते ठेवून द्यायचं आहे. आणि जसं त्याचं फर्मेंटेशन कंप्लीट होईल, जसं त्याचं संधनाची प्रोसेस कंप्लीट होईल अरिष्टाची, तर आपल्याला ते काय करायचं आहे, फिल्टर करायचं आणि त्याच्यानंतर बॉटल करायचं आणि तसं ते मार्केटमध्ये त्याच्यानंतर जाऊ शकतं. ठीक आहे, हे झालं आसव आणि अरिष्ट. त्याच्यानंतर सेकंड आहे क्वाथा. ठीक आहे, क्वाथा इज प्रिपेअर्ड बाय बॉइलिंग पावडर ड्रग इन वॉटर. ठीक आहे, मग आता या ठिकाणी पावडर ड्रग जो आहे म्हणजे सेकंड आसव अरिष्ट हा एक पॉईंट झाला. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट आहे क्वाथा. आता क्वाथा जो आहे तर तो क्वाथा कसा बनवला जातो, एखादा ड्रग आहे त्याची पावडर बनवायची आणि ती पावडर जी आहे तर ती वॉटरमध्ये या ठिकाणी बॉईल करायची. ठीक आहे, बॉइलिंग ऑफ पावडर ड्रग इन वॉटर. ठीक आहे, वॉटरमध्ये ती पावडरची काय ती बॉईल करायची. मग आता किती वेळ ती बॉईल करायची, तर आपण पाणी किती घ्यायचं किंवा किती बॉईल करायची या ठिकाणी, तर ते डिपेंड आहे त्या ड्रगच्या, त्या पर्टिक्युलर ड्रग जो आहे त्याची हार्डनेस किती आहे. ठीक आहे, जर ड्रग सॉफ्ट असेल थोडासा तर आपण त्याला थोडंसं कमी बॉईल केलं किंवा पटकन तो सॉफ्ट होऊ शकतो. ठीक आहे, जर हार्ड असेल तर त्याला या ठिकाणी किती पाणी घ्यायचं आहे ते त्या ड्रगवरती डिपेंड असतं. वॉटर इज ॲडेड 4 8 or 16 टाइम इन दिस अँड बॉईल टू दी 1/4 व्हॉल्यूम. ठीक आहे, या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये 4 किंवा 8 किंवा 16 वेळेपर्यंत आपण त्याच्यामध्ये पाणी जे येतं ते ॲड करू शकतो. जर या ठिकाणी ड्रग जर खूपच या ठिकाणी हार्ड असेल तर त्याच्यामध्ये आपण भरपूर वेळा पाणी म्हणजे 16 वेळेपर्यंत आपण त्याच्यामध्ये पाणी जे येतं ते ॲड करू शकतो. जोपर्यंत ड्रग तो सॉफ्ट होत नाही आणि त्याचं जे पूर्ण सोल्युशन आहे ते टोटल सोल्युशनच्या 1/4 व्हॉल्यूमपर्यंत होत नाही. ठीक आहे, तोपर्यंत आपल्याला तो क्वाथ आहे तो क्वाथ त्याचा बॉईल करत राहायचा आहे. आणि ते नंतर जेव्हा तो 1/4 व्हॉल्यूम त्याचा तयार होईल, त्याच्यानंतर ते जे डिकॉक्शन आहे म्हणजे तो जो काढा आहे किंवा तो जो क्वाथ आहे तो काय करायचा आपल्याला फिल्टर करायचा आणि त्याच्यानंतर आपण तो काय करू शकतो, यूज करू शकतो. ठीक आहे, तसं त्याला मग आपण त्याचं जर एक्झाम्पल बघितलं. ठीक आहे, तर मग त्याच्यामध्ये दशमूला क्वाथा. ठीक आहे, दशमूला क्वाथा हे एक एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये आपण हा क्वाथ जो आहे तर तो बनवला जातो म्हणजे त्याचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर रसनादी क्वाथा हा एक क्वाथ आहे ते त्याचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, कळलंय क्वाथा म्हणजे काय, पावडर फॉर्मचा जो ड्रग आहे तो पावडर फॉर्मचा ड्रग या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला वॉटरमध्ये बॉईल करायचा आहे. कधीपर्यंत बॉईल करायचं आहे, त्याचं सगळं व्हॉल्यूम 1/4 व्हॉल्यूमपर्यंत होऊ म्हणजे आपण ज्याला 1/4 म्हणतो. ठीक आहे, 1/4 होईपर्यंत आपल्याला त्याला बॉईल करत राहायचं आहे. त्याच्यानंतर त्या डिकॉक्शन जो आहे तो काढा जो आहे तो तयार झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तो फिल्टर करायचा आहे आणि फिल्टर केल्यानंतर आपण तो यूज करू शकतो. ठीक आहे, मग ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं की एक्झाम्पल आता बघा, वेट लॉस होण्यासाठी बघा जिरे किंवा बडीशोप जे असतात. ठीक आहे, ते जिरे किंवा बडीशोप काय केले जातात, रात्री पाण्यात भिजवले जातात. ठीक आहे, किंवा मग डायरेक्टली सुद्धा या ठिकाणी त्याची पावडर बनवून आपण काय करू शकतो, सकाळी बॉईल करायचं. ठीक आहे, आता आपल्याला माहिती जिरे किंवा बडीशोप काही एवढे हार्ड नसतात, त्याची जर पावडर केली तर ते इझिली या ठिकाणी होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून आणि त्याला बॉईल जर केलं आपण त्याचं 1/4 व्हॉल्यूम होईपर्यंत, तो सुद्धा काय झाला एक प्रकारचा क्वाथ झाला की जो काय वेट लॉससाठी त्याचा आपण हेल्प म्हणजे यूज करू शकतो. त्याच्यानंतर थर्ड आहे चूर्ण. आता चूर्णमध्ये त्रिफला चूर्ण किंवा त्रिकटू चूर्ण किंवा या ठिकाणी भरपूर वेगवेगळे चूर्ण तुम्ही ऐकले असणार आहे. पण चूर्ण म्हणजे काय, चूर्ण इज दी पावडर ऑफ ड्रग नोन ॲज दी चूर्ण. ठीक आहे, एखाद्या ड्रगची पावडर म्हणजे काय, चूर्ण. मग ह्याच्यामध्ये हे कसं बनवलं जातं, ड्रग्स आर क्लीन ड्राईड देन सिव्ड अँड चूर्ण इज फ्री फ्लोईंग अँड प्रिझर्व्ड इन एअर टाईट कंटेनर. ठीक आहे, मग आता चूर्ण कसे बनवले जातात, तर मग चूर्ण बनवण्यासाठी एखादा ड्रग जो आपण पर्टिक्युलर ड्रग ह्याच्यामध्ये घेतोय तो जो ड्रग आहे तो ड्रग घ्यायचा, त्याला क्लीन करायचं. क्लीन केल्यानंतर त्याला सुकवायचं. ठीक आहे, किंवा ड्राय करायचं आणि त्याची पावडर बनवायची. ठीक आहे, पावडर बनवल्यानंतर ती जी पावडर असणार आहे तर ती पावडर आपल्याला काय करायची आहे, चाळून घ्यायची आहे, त्याला पूर्णपणे सिफ्ट करायची आहे आणि त्याच्यानंतर एअर टाईट कंटेनर जे असेल त्या एअर टाईट कंटेनरमध्ये आपण त्याला भरू शकतो आणि अशा पद्धतीने हे जे चूर्ण आहे तर हे चूर्ण तयार होतं. मग ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं त्रिफला चूर्ण जे तर त्रिफला चूर्ण कसं, मग आता आवळा, हिरडा आणि बेहळा
मग हे त्रिफला चूर्णामध्ये हे 3 इन्ग्रेडियंट असतात. मग तुम्ही काय करू शकता, आवळा घ्या, हिरडा घ्या आणि बेहडा घ्या. तिन्ही पण ड्रग काय करायचे, क्लीन करायचे, त्याला ड्राय करायचं, त्याच्यानंतर त्याची पावडर करायची, ती पावडर त्याला सिफ्ट करायची म्हणजे चाळून घ्यायची आणि त्याच्यानंतर हा जो ड्रग आहे तो काय झाला, त्रिफळा चूर्ण तयार झाला. मग त्याच्यामध्ये तुम्ही एखादा म्हणजे प्रिझर्व करण्यासाठी एअरटाईट कंटेनर जे आहेत तर त्या एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही त्याला स्टोअर करू शकता. मग आपण जर बघितलं तर बाकीचे ड्रग कसे लिक्विड फॉर्ममध्ये होते, जनरली डिकॉक्शन होतं किंवा क्वाथ जे आहेत ते हे आसावारिष्ट सगळे लिक्विड फॉर्ममध्ये होते. चूर्ण म्हणजे काय, चूर्ण एक फाईन पावडर आहे ड्रगची, ठीक आहे. मग जी आपण काय करू म्हणजे फ्री फ्लोईंग म्हणू शकतो आपण, की जी या ठिकाणी आपण प्रिझर्व सुद्धा या ठिकाणी भरपूर काळासाठी म्हणजे स्टोअर करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे क्षाराज. क्षाराजमध्ये काय आहे, नेक्स्ट आहे द अल्कलाइन सबस्टन्स ऑब्टेन फ्रॉम ॲश ऑफ ड्रग इज नोन ॲज क्षारा, ठीक आहे. मग या ठिकाणी क्षाराज म्हणजे काय, की एखादा सबस्टन्स किंवा एखादा ड्रग जो आहे, ठीक आहे, या ठिकाणी आपण जेव्हा त्या ड्रगला जाळतो, ठीक आहे, किंवा त्याला आपण या ठिकाणी म्हणजे पर्टिक्युलर ड्रग जो असेल त्या ड्रगला आपण या ठिकाणी जाळलं किंवा हिट दिली, त्याच्यापासून जे या ठिकाणी राख तयार होती, ठीक आहे, ॲश जी आहे त्याच्यापासून जी तयार होती त्या ॲशला आपण क्षाराज म्हणतो. म्हणजे क्षाराज म्हणजे काय, त्याच्यापासून जो अल्कलाइन सबस्टन्स आपल्याला भेटतोय तर त्याला आपण क्षारा म्हणतोय, ठीक आहे. देन स्मॉल पीस ऑफ ड्रग बर्न टू गेट ॲश, it is dissolved in water then evaporate for removal of water while salty solid obtain it is known as क्षारा, ठीक आहे. आता मग क्षारा कसा भेटणार आपल्याला, तर या ठिकाणी क्षार म्हणजे आपल्याला माहिती आहे काय, थोडासा सॉल्ट जो आहे तर तो सॉल्ट या ठिकाणी म्हणजे आपण क्षार म्हणतो. आपण म्हणतो की बोरच्या पाण्यात, बोरचं पाणी कसं असतं, खारं असतं, ठीक आहे. आणि का खारं असतं, कारण त्याच्यामध्ये क्षार असतात. आपण बघतो बोरचं पाणी समजा आपण एखाद्या बकेटमध्ये वगैरे स्टोअर केलं तर त्या बकेटला या ठिकाणी व्हाईट लेअर जो येतो तो जमा होतो, म्हणजे काय, ते म्हणजे काय, क्षार आहे, ठीक आहे. मग क्षार जो हे क्षारच जे ते आयुर्वेदिक फॉर्म्युलेशनमध्ये आपण कसं तयार करू शकतो, तर एखादा सबस्टन्स जो आहे अल्कलाइन सबस्टन्स याच्यापासून तयार होतो. आपण एखादा ड्रगचा पीस घेतला, तो ड्रगचा पीस आपण जाळला, ठीक आहे, जाळल्यानंतर त्याच्यापासून त्याची जी राख तयार होते ती राख काय करायची, आपल्याला पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करायची. पाण्यामध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर ती बॉईल करायची आहे, इव्हॉपरेट होऊ द्यायची आहे. कुठपर्यंत, की त्याच्यामधलं जे वॉटर आहे ते पूर्णपणे वॉटर जोपर्यंत त्याच्यातून निघून जात नाही आणि फक्त एक सॉल्टी सबस्टन्स, सॉलिड सबस्टन्स खाली राहत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला बॉईल करत राहायचं आहे. आणि जेव्हा त्याच्यामध्ये खाली फक्त राख राहील ती आणि सॉल्टी सबस्टन्स राहील तो, किंवा सॉल्टी सॉलिड त्याच्यामध्ये राहील खाली, तोपर्यंत आपण त्याला बॉईल करायचं आहे. आणि एकदा की ते पाणी सगळं त्याच्यातलं निघून गेलं की तेव्हा त्या ठिकाणी क्षार जो आहे तो क्षारा त्या ठिकाणी आपण तयार करू शकतो, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला क्षारा भेटू शकतो, ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे अपमार्ग क्षारा, पलसा क्षारा, युवा क्षारा, हे या ठिकाणी क्षाराचे म्हणजे एक्झाम्पल आहेत. मग पलसा क्षारा म्हणजे काय, की पळस जे ते पळसाच्या झाडापासून या ठिकाणी जो क्षार तयार होतो त्याला आपण पलसा क्षारा म्हणतो. अशा पद्धतीने हे क्षाराचं एक्झाम्पल आहे. क्षारा कसे जनरली अल्कली आहेत, ठीक आहे, अल्कली फॉर्ममध्ये असतात क्षारा जे आहेत ते. त्याच्यानंतर लेहा, लेहालाच या ठिकाणी लेहा किंवा अवलेहा असं सुद्धा म्हटलं जातं, ठीक आहे. पण लेहा जे आहेत हे लेहा या ठिकाणी सेमी सॉलिड प्रिपरेशन असतं ड्रगचं, की त्याच्यामध्ये ड्रग्स जे आहेत ते शुगर किंवा जागरी सोल्युशनमध्ये या ठिकाणी तयार केले जातात, म्हणजे त्याच्यामध्ये बॉईल केले जातात. ड्रग्सचा ज्यूस जो आहे किंवा काढा जो आहे तर ते शुगर किंवा जागरी सोल्युशनमध्ये ॲड करून बॉईल केले जातं. आत्तापर्यंत आपण काय बघितलं, आसाव आणि अरिष्ठामध्ये काय बघितलं, की म्हणजे तुम्ही एकतर कच्च्या फॉर्ममध्ये ॲड करा किंवा पावडर फॉर्ममध्ये ॲड करा. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं, लेहामध्ये ड्रग्स जो आहे त्या ड्रग्सचा ज्यूस जो आहे तो शुगर किंवा जागरी सोल्युशन ह्याच्यामध्ये बनवायचं नाही आहे, ठीक आहे. जागरीचं आणि किंवा शुगरचं ह्याच्यामध्ये सोल्युशन नाही बनवायचं आपल्याला, फक्त शुगर किंवा जागरी जे त्याच्यामध्ये ड्रगचा ज्यूस बनवून त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. आणि आत्तापर्यंत आपण काय बघितलं, आसाव असेल, अरिष्ठा असेल किंवा मग क्वाथा असेल, ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं, की शुगर किंवा जागरीचं सोल्युशनमध्ये आपण ॲड करतो. ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, जागरी आणि शुगर ह्याच्यामधून कुठलं काही पण घेऊ शकता, पण ते ॲज इट इज फॉर्ममध्ये घ्यायचं आहे. आणि लिक्विड म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही ड्रगचा ज्यूस किंवा ड्रगचं डिकॉक्शन जो आहे तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि ते बॉईल करायचं आहे आणि त्याच्यापासून जो येतो तो लेहा त्याच्यामध्ये तयार होते. तर लेहाचं जर आपण एक्झाम्पल बघितलं
त्याच्यामध्ये सुर्णवलेहा, त्याच्यानंतर कुतजावलेहा, सुर्णवलेहा किंवा कुतजावलेहा हे लेहाचे या ठिकाणी एक्झाम्पल आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लेपा. आता लेपा म्हणजे काय, लेप. ठीक आहे, जी आपण समजा आपल्याला काही लागलंय, आपण त्यात म्हणजे गुडघा दुखतोय समजा, तर गुडघ्यावरती बघा काही काही जण लेप लावतात. म्हणजे काय, लेपा म्हणजे कुठल्या फॉर्म मध्ये, थोडक्यात पेस्ट फॉर्म मध्ये. ठीक आहे, मग याचं जर प्रिपरेशन जर आपण बघितलं, द प्रिपरेशन मीन्ट फॉर एक्सटर्नल ऍप्लिकेशन ऑन द बॉडी इन द फॉर्म ऑफ पेस्ट. ठीक आहे, जनरली आपण क्षार असेल, चूर्ण असेल, क्वाथा असेल, असं वारिष्ठ असेल, हे आपण डायरेक्टली बॉडीमध्ये घेतो. ठीक आहे, म्हणजे जर असं वारिष्ठ बघितलं तर मग त्याच्यामध्ये कुमारिक असं असेल किंवा अशोकारिष्ट असेल, हे काय करतो आपण डायरेक्टली बॉडीमध्ये. औषध कसं घेतो खोकल्याचं, तसं हे आपण डायरेक्टली घेऊ शकतो. क्वाथा पण आपण हे बॉडीमध्ये घेऊ शकतो. चूर्ण जे ते चूर्ण पाण्यामध्ये टाकून आपण घेऊ शकतो बॉडीमध्ये. क्षारा जे हे क्षारा सुद्धा पाण्यामध्ये ऍड करून आपण हे करू घेऊ शकतो. लेपा, फक्त लेपा जो आहे, हे लेपा काय आहे, हे बॉडीमध्ये एक्सटर्नल जर कुठे काही लागलेलं असेल किंवा बॉडीमध्ये एक्सटर्नल कुठे पेन असेल, तर हा लेपा फक्त एक्सटर्नल ऍप्लिकेशनसाठी आहे. ठीक आहे, म्हणजे फक्त बॉडीच्या वरती तुम्ही कुठे लावू शकता. तर क्रूड ड्रग्ज जे आहेत, हे क्रूड ड्रग्ज पावडर फॉर्ममध्ये करायचे आहेत. आणि हे पावडर फॉर्ममधले जे ड्रग्ज आहेत, दी ड्रग्ज ऑफ पावडर फॉर्म मिक्स्ड विथ दी काउज युरिन और वॉटर और ऑइल और घी, आणि त्याच्यापासून हे जे लेपा जे ते बनवले जातात. म्हणजे पावडर फॉर्मचा जो ड्रग आहे तो तुम्ही गोमूत्रामध्ये मिक्स करा, पाण्यामध्ये मिक्स करा, किंवा मग घी असेल, गाईचं घी त्याच्यामध्ये, किंवा मग ऑइल असेल त्या ऑइलमध्ये मिक्स करून हा जो लेपा आहे तर किंवा पेस्ट जी आहे तर ती बनवली जाते. आणि अशा पद्धतीने हा लेपा जो आहे तर तो तयार होतो. मग ह्याच्यामध्ये तुम्ही सिंधुरादी लेपा किंवा मग पाथर्डी लेपा, अशा पद्धतीचे हे दोन लेप या ठिकाणी त्यांनी एक्झाम्पल म्हणून दिलेले. ठीक आहे, नेक्स्ट आहे, ठीक आहे, वाटिकामध्ये बघा. वाटिका म्हणजे काय, की वाटिका हे जे मेडिकेशन आहे किंवा हे जे आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आहे, टॅबलेट फॉर्ममध्ये असतं किंवा मग पिल्स ज्याला आपण म्हणतो त्या फॉर्ममध्ये असतं. जसं तुम्हाला सांगितलं की वाटिका और गुटिका सॉलिड फॉर्ममधलं या ठिकाणी टॅबलेट्स किंवा पिल्स जे असतात ते याच्यामध्ये बनवले जातात. ठीक आहे, मग हे कसे बनवले जातात, दी वाटिका और गुटिका विच इज मेड युजिंग सिंगल और कॉम्बिनेशन ऑफ व्हेजिटेबल, मिनरल और ॲनिमल ड्रग. ठीक आहे, याच्यामध्ये एक तर तुम्ही सिंगल ड्रग यूज करू शकता किंवा कॉम्बिनेशनमध्ये ड्रग यूज करू शकता. मग हे या ड्रगमध्ये वेगवेगळे व्हेजिटेबल मिनरल असतील किंवा मिनरल्स असू शकतात किंवा ॲनिमल ड्रग असू शकतो. हे सगळे हे जे ड्रग्ज आहेत हे ड्रग तुम्ही सिंगली किंवा कॉम्बिनेशनमध्ये ह्या वाटिका किंवा गुटिका म्हणजेच आयुर्वेदिकच्या ज्या गोळ्या असतात त्याला आपण वाटिका किंवा गुटिका किंवा टॅबलेट किंवा पिल्स म्हणतो आपण. ठीक आहे, दे शुड नॉट लूज देअर ओरिजिनल कलर, ऑर्डर, टेस्ट अँड फॉर्म ऑन स्टँडिंग. ठीक आहे, या ठिकाणी वाटिकामध्ये किंवा गुटिकामध्ये किंवा आयुर्वेदिक मेडिसिनच्या टॅबलेट फॉर्ममध्ये असतात. त्याचं एक मेन काय असतं की जेव्हा आपण ते बनवतोय, ठीक आहे, त्याच्यामध्ये त्यावेळेस त्याचा ओरिजिनल कलर जो आहे किंवा त्याचा जो स्मेल आहे किंवा टेस्ट आहे तर त्याच्यामध्ये ते लूज नाही झालं पाहिजे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय काय असू शकतं, तर त्याच्यामध्ये सॉल्ट असू शकतं, क्षारा असू शकतात, शुगर असू शकतात. ओके, आणि ह्या ज्या सगळ्या टॅबलेट्स आहेत किंवा ह्या ज्या सगळ्या या ठिकाणी पिल्स आहेत तर ह्याला मॉइश्चर जे आहेत ह्या मॉइश्चरपासून आपल्याला थोडंसं दूर ठेवावं लागतं. इट शुड बी केप्ट अवे फ्रॉम दी मॉइश्चर. ओके, आणि अशा पद्धतीने हे जे वाटिका किंवा गुटिका आहेत हे असतात. मग त्याच्यामध्ये तुम्ही इझिली म्हणजे सांगू शकता की वाटिका गुटिका म्हणजे काय, की एक टॅबलेट फॉर्ममध्ये किंवा पिल्स फॉर्ममध्ये आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही सिंगल किंवा कॉम्बिनेशनमध्ये ड्रग यूज करू शकता. ते बनवताना त्याच्यामध्ये they should not lose their original color, odor, taste and the other any their properties. It contains salt, ksharas, sugar. Okay, and they should kept away from the moisture. मग ह्याचे जर एक्झाम्पल आपण बघितले, in that संजीवनी वटी, then मर्मा गुटिका, then गंधका वटी, प्रांदा गुटिका, हे त्याचे काय एक्झाम्पल आहेत. देन लास्ट जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये तैला. ठीक आहे, तैला म्हणजे काय, तेल. मेडिकेटेड ऑइल और तैला आर प्रिपेअर्ड बाय कुकिंग ऑइल विथ ज्यूस और डिकॉक्शन अँड पेस्ट. ठीक आहे, मग हे तेल कसं बनवलं जातं, तर
तुम्ही तेल जे ते तेल घ्यायचं, ते तेल तुम्ही ड्रग्सच्या ज्यूस बरोबर म्हणजेच डिकॉक्शन, ज्यूस म्हणजेच काय थोडक्यात काढा, रस ज्याला आपण म्हणतो, किंवा पेस्ट बरोबर काय करायचं, हे बॉईल करायचं किंवा थोडंसं कुक करायचं. त्याच्यानंतर म्हणजे हे बनवताना या ठिकाणी किंवा बनवण्यासाठी मेडिकेटेड ऑइल बनवण्यासाठी त्या ड्रगचं तुम्ही एकतर पेस्ट फॉर्ममध्ये यूज करू शकता, लिक्विड फॉर्ममध्ये यूज करू शकता. कुठल्याही फॉर्ममध्ये काय करायचं आहे, तो ड्रग जो आहे तो ड्रग घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ऑइलमध्ये काय करायचं ते म्हणजे शिजवून घ्यायचं, थोडक्यात कुक करायचे आणि अशा पद्धतीने म्हणजे हलवत राहायचे जोपर्यंत तो पूर्ण त्याचा एक्स्ट्रॅक्ट जो आहे ड्रगचा त्यात ऑइलमध्ये या ठिकाणी उतरत नाही तोपर्यंत. आणि एकदा ते ऑइल जे आहे ते प्रिपेअर झालं त्याच्यानंतर ते कूल करून मग बॉटल करू शकतो. ओके, ह्याच्यामध्ये एक्झाम्पल जर बघितलं त्याचे तर महानारायण तेल, ठीक आहे, महानारायण तैला. तर ह्याच्यामध्ये लिहिताना तुम्हाला जरी म्हणजे कळतंय की तैला मीन्स तेल, पण लिहिताना तैलाच लिहायचं, ठीक आहे. महानारायण तैला किंवा महानारायण ऑइल म्हणू शकता, पण त्याचं जे ॲक्च्युअल नेम आहे तैला, ठीक आहे, तेच राहू द्या. किंवा महाभृंगराज ऑइल जे ऐकलंय तुम्ही, ठीक आहे. महाभृंगराजमध्ये ऑइल कशासाठी यूज करतो आपण, केसांसाठी यूज करतो, बरं. पण मग त्याच्यामध्ये काय काय असतं, मग केसांच्या वाढीसाठी किंवा फॉर हेअर ग्रोथ काय काय जे आपल्याला लागत असेल, मग भृंगराज असेल, मग अजून काय 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 बोलतो आपण, शिकेकाई असेल, आवळा असेल, हिरडा असेल, रिठा असेल, ठीक आहे. मग ते सगळं काय केलं जातं, त्याचं एक पेस्ट बनवून किंवा ज्यूस बनवून ते ऑइलमध्ये ॲड केलं जातं आणि ते काय केलं जातं, थोडंसं ऑइल जे आहे ते बॉईल केलं जातं आणि अशा पद्धतीने ते तेल जे आहे ते तयार होतं. आपण घरी सुद्धा या ठिकाणी भरपूर सारे तेल बनवतो, तशाच पद्धतीने काय करायचं, हे तेल जे आहे ते यूज करायचं. मग हे तेल सुद्धा पेस्ट जर आपण लेपा जे बघितलं म्हणजे पेस्ट जे बघितली, सिमिलरली हे तेला सुद्धा काय आहे एक्सटर्नल यूजसाठी आपण हे यूज करायचं, ठीक आहे. अशा पद्धतीने हे या ठिकाणी आपले हे पॉईंट जे ते या ठिकाणी संपले आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन्सचे. कोणाला काही अडचण आहे का?